पहिल्यांदाच आंबे हळद काढण्याचा प्रयोग चालू आहे. मी पहिल्यांदाच लावलेली, कुंडीत लावली होती, पण बहुतेक सोरेगड्डे सगळे कुजलेले दिसत आहेत. चांगली बऱ्यापैकी एवढी हळद निघाली. अजून गड्डा फोडतेच आहे मी. किती चांगली काय काय मिळते बघूया. पण ती योग्य वेळी काढली की नाही माहिती नाही, पण वरची पानं सगळी वाळून गेलेली, म्हणून मी काढायला घेतलेली हळद, आंबे हळद. सोरेगड्डे म्हणतात ते, बहुतेक हेच असेल मळ आलेली. अशा पद्धतीचं हे दिसते. यालाच पुन्हा फुटतात का काय माहिती नाही. तर मी परत एकदा लावणार आहे, पण ही आत्ता आधी सगळी मोकळी करून ह्याची काढून घेणार सगळी. अशी निघते ती हळद. हळदीचं लोणचं एकदम सुंदर होतं, आरोग्याला चांगलं असते. म्हणून खरं तर मी ही मामाकडून माझ्या आणून लावलेला गड्डा. आणि त्याची एका कुंडीतली तरी एवढी हळद निघाली. अजून एका कुंडीत निघेल अशी वाटते, कारण तिथंही आलेली आहे. ती आता काढणार आहे. आणि आता हे मुळं आलेलं आहे, असंच लावायचं आहे का काय आता ते विचारून मी पुन्हा लावणार आहे. बाकी ही सगळी माती, अशी 2-3 मुळं निघालेली आहेत. बाकी हे 2 सोरेगड्डे 2-3 होते, ते मात्र कुजलेले दिसतात, खराब झालेत. बहुतेक ते पुन्हा येणार नाहीत. खत म्हणून मी त्यातच घालीन आता ते. आणि आता हे पुन्हा गड्डे मी लावून ठेवणार आहे. ते आता नेमकं कधी लावायचे ते आता विचारून मी लावणार, कारण मलाही एवढं त्यातलं माहिती नाही आहे. मी पण पहिल्यांदाच लावलेली, पण मी प्लास्टिक बॅगमध्ये लावली होती, त्यामुळं कदाचित ते फार काय वाढलेली दिसत नाही आहे. ती लावताना सुद्धा त्याची काहीतरी प्रोसेस असणार आहे. आता यावेळेला मात्र मी प्रॉपर विचारून लावीन, ज्याला त्यातला अनुभव आहे त्यांना. अशा पद्धतीनं माझा आजचा हळदीचा हा उपक्रम, हळद काढायची ते माझं आज काम पूर्ण झालं.